हॅलो मंडळी, कसे आहात? प्रॅक्टिस करताय ना? ठीक आहे, प्रॅक्टिस करा. तर आज आपला टॉपिक आहे क्वेरी. तर आपण आज क्वेरी बनवायला शिकणार आहोत आणि आपण क्वेरीमध्ये डिझाईन कशी भरायची हे पण बघणार आहोत. आणि फक्त डिझाईनच नाही, ठीक आहे. तर आपण आजपर्यंत जे जे शिकलो, आपण तर काय काय शिकलो? आपण बॉर्डर डिझाईन शिकलो खूप साऱ्या. त्यानंतर आपण चेक्स डिझाईन शिकलो. चेक्स डिझाईन झाल्यानंतर आपण फिलिंग वर्क पण शिकलो. आणि अजून आपण बरंच काय काय शिकलो, फ्लावर शिकलो, शेडिंग शिकलो. तर हे जे आहे ते सर्व मिक्स करून आपण क्वेरीमध्ये डिझाईन कशी भरायची हे आपण बघूया. तर साईडला तुम्ही बघू शकता, मी एक क्वेरी केली आहे. तर त्यामध्ये मी फिल केलं आहे डिझाईन वगैरे. तर तुम्ही अंदाज लावू शकता की आपल्याला कशा प्रकारे डिझाईन भरायची, ठीक आहे. तर मी तुम्हाला आता काही क्वेऱ्यांचे प्रकार काढून दाखवते. जसे मी 2 काढल्या ना, त्याच प्रकारे मी अशा वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये काढू शकता. तर तुम्ही एक टार्गेट करू शकता. तुम्ही असं वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये सेम क्वेऱ्या काढायच्या, फक्त वेगवेगळे डायरेक्शन अशा 10 क्वेऱ्या काढायच्या आणि मग त्यामध्ये फिल करायचं. तर हे असं मी पहिले रेफरन्स घेते. रेफरन्स लाईन जसं आपण ड्रॉइंग काढतो ना, तसंच थोडंसं हलक्या हाताने मी कोनने काढून घेते क्वेरी, ठीक आहे. हे आता मला लगेच जमलं, तुम्हाला लगेच नाही जमणार. तुम्ही त्याच्यासाठी प्रॅक्टिस करा. तर इथे मी सांगते तुम्हाला स्टेप बाय स्टेप कसं करायचं, ठीक आहे. तर चला, एक मी क्वेरी तुम्हाला दाखवते, एकदम डिटेलमध्ये सांगायचा प्रयत्न करते. आय होप तुम्हाला समजेल, ठीक आहे. हे बघा, तर आधी मी अशी उलटी वाटी असते बघा, तशी उलटी वाटीचा असं काढून घेतला, ठीक आहे. साईडला थोडंसं कॉर्नर बाहेर काढला आणि त्या ठिकाणी आपल्याला अशी एक चकली काढायची, ठीक आहे. अशी मधी तोंड म्हणजे मोराचा आकार असतो ना तसा. त्यानंतर खालून आपल्याला सरळ वाटी काढायची एक आणि ती वाटी अशी थोडी समोर टच करून टाकायची तिथे, ठीक आहे. झाली क्वेरी. ती सोपी आहे, ठीक आहे. या मी थोड्या छोट्या छोट्या काढल्या, किंवा ही स्लिमवाली क्वेरी म्हणू शकता तुम्ही. एक आपल्याला अशी जाडी पण काढायची, ठीक आहे. मी इथे ना एकदम अशी एक जाडमध्ये क्वेरी तुम्हाला काढून दाखवते, ठीक आहे. दोन्ही खूप सुंदर दिसतात. जशी जागा असेल तशी तुम्हाला ते ॲडजस्ट करता आलं पाहिजे, ओके. हे बघा, एक मी आता दुसऱ्या डायरेक्शन काढते, म्हणजे या साईडला, खालच्या साईडला खालून अशी वाटी घेतली एकदम गोल आणि समोर एक चकली केली, म्हणजे मोराचं तोंड काढलं, ठीक आहे. आणि मग वरतून एक गोल असं मस्त वाटी टाकली. मस्त ही ठम्मा काकूसारखी आपली क्वेरी अशी छान अशी तयार झाली, ठीक आहे. तर त्यानंतर नेक्स्ट आपण एक अर्धी क्वेरी असते, एक कैरीच्या आकारासारखी, तशी काढू, ठीक आहे. म्हणजे या साईडला आपण थोडासा असा आकार घेतला, वाटीचा आकार घेऊन थोडासा कर्व केला आणि वरतून असा अर्धी वाटी घेऊन तिथे जॉईंट केलं, ठीक आहे. तर ही अशीच असते, ठीक आहे, आंब्यासारखी दिसते. तर ही हाफ क्वेरी असं म्हणू शकतो आपण त्याला. आणि त्यानंतर अजून एक हाफ क्वेरी तुम्हाला दाखवते, ठीक आहे. तर अशी एक एस टाईप काढायचा, ठीक आहे. थोडासा कर्व करायचा, समोर इथे चकली काढायची आणि ते जॉईन करून द्यायचं. ही असं हाफ मोराचा आकार सुद्धा आपण म्हणू शकतो, ठीक आहे. ही हाफ क्वेरी झाली. आणि हेच आपण दुसऱ्या डायरेक्शनने पण काढू शकतो. आता मी हे वरच्या साईडने काढून दाखवते. हे थोडं मी असं जास्त गोलमध्ये घेतलं, ठीक आहे. जास्त जाड काढते, पण हे पण छान दिसतं. आणि हे मी आता जॉईन करून घेते, ओके. तर तुम्ही पण अशा क्वेऱ्या काढा. आधी रेफरन्सनी अशा खूप साऱ्या क्वेऱ्याच काढा. मस्त रेफरन्सनी काढून बघा, प्रॅक्टिस. मग तुम्हाला अशी छान असा शेप येईल. तर चला, आपण ना ही क्वेरी आता फिल करूया डिझाईनने, ठीक आहे. तर आपण जे जे शिकलोय आपण ते काढूया. तर फर्स्ट मी इथे चकली घेते, ठीक आहे. तुम्ही साईडला बघू शकता, तशा प्रकारे आपण काहीतरी डिझाईन करूया. एक चकली घेतली, त्यानंतर याला मी डबल फ्रिल देते, ओके. ओके, तर अशा प्रकारे आपण डबल फ्रिल काढली आणि डबल फ्रिल काढून झाल्यावर आपण बॉर्डर शिकलो डॉटची. डॉट काढून घेतले आणि डॉटच्याच शेपनी खाली मी लाईन्स मारले, ठीक आहे. आणि ती लाईन थिक करून घेतली. थिक केल्यानंतर मी
इथे खाली डबल लाईन्स करते. ठीक आहे, डबल लाईन्स केल्यानंतर मी त्याला फ्रिल देते, जे की आपण शिकलो आणि मी शिकलोय त्यामुळेच मी हे फास्ट फॉरवर्ड केलंय थोडं. ठीक आहे, त्यामुळे व्हिडिओ खूप जास्त मोठा होणार नाही आणि तुम्हालाही बोर होणार नाही, त्यामुळे मी फास्ट केलं. आणि त्यानंतर इथे आपण घेतोय फिलिंग वर्क. ठीक आहे, मी एक राऊंड काढून त्यामध्ये लीफचा आकार काढलाय आणि लीफचा आकार काढून झाल्यावर डबल फ्रिल दिले. असंच मी एकदम फिल करून घेतलंय सगळीकडून. त्यानंतर खाली एक टिक लाईन मारून आणि 2 लाईन्स मारून थोडंसं फ्रिल केलं किंवा फिल करू शकतो. आणि साईडला मी रेफरन्स लाईन काढले. याप्रमाणे आपल्याला कुयऱ्या भरायच्या असतात. म्हणजे थोडं आधी कमी आणि थोडं जाड घेऊन असे ब्रॉड लाईन देऊन आपल्याला अशी कुयरी भरायची असते. ठीक आहे, त्यानंतर ह्या छोट्या कुयऱ्या आहेत, यामध्ये मी फक्त फिलिंग वर्क करते. एकदम अशा चकल्या चकल्या काढून घेते, कारण ह्या छोट्या आहेत, जसं जागा आहे तसं. यामध्ये जास्त फिल नाही केलं तरी चालतं. ठीक आहे, हे पण खूप जास्त सुंदर दिसतं. आपण कुयऱ्यांमध्ये असं नाही की फक्त डिझाईन भरू शकतो, नाही. आपण फक्त चेक्स घेऊ शकतो, फक्त आपण फिलिंग वर्क घेऊ शकतो. तर इथे मी फिलिंग वर्क घेतलं आणि तुम्ही बघताय त्याप्रमाणे आपल्याला फिल करायचं. ठीक आहे, साईडला थिक लाईन दिली आहे. त्यानंतर इथे मी फक्त चेक्स घेते. आधीच्या लाईनमध्ये फक्त फिलिंग वर्क घेतलं आणि इथे फक्त आपण चेक्स घेऊया. ठीक आहे, हा एक न्यू प्रकार आहे. आय थिंक तुम्हाला शिकवला नसेल. तर डबल लाईन घेऊन मी डॉट देते चारी साईडने. ठीक आहे, ते हे पण खूप सुंदर दिसतं. आणि आता तुम्ही बघाल, मी जशी थिक बॉर्डर करते ना, तशीच तुम्ही करायची. ठीक आहे, आधी थोडंसं कमी घेतलं, मग जास्त प्रेशर देऊन मग अशी डिझाईन तयार झाली. ओके, त्यानंतर आपण ही ठम्मा काकूवाली कुयरी भरूया. तर आपण असं नाही की कुयरी फक्त आपण मागच्या साईडनीच डिझाईन स्टार्ट करू शकतो, कुठून पण करू शकतो, मधून बाहेरून कोणत्या पण साईडने आपण कुयरीची डिझाईन करू शकतो. ओके, तर इथे फ्रिल देऊन घेतली आणि मी इथे चेक्स घेणार आहे. ठीक आहे, एक बॉर्डर काढली यूची, थिक केलं, 2 लाईन्स काढल्या, मग फ्रिल दिले. त्यानंतर मी आता इथे चेक्स काढून घेते. ओके, आणि हे एकदम सोपे चेक्स आहे, आपण फर्स्ट शिकलो होतो बघा. तर चेक्स फक्त कॉर्नरला आपल्याला इथे डॉट द्यायचे. ओके, डॉट देऊन घ्यायचा आणि हे पूर्ण फिल करायचं. हे पण खूप सुंदर दिसतं. तुम्हाला समजलं की आपण क्वेरीमध्ये काय काय फिल करू शकतो. ठीक आहे, चेक्स, फिलिंग वर्क, बॉर्डर, जे जे आपण शिकलो ना ते यामध्ये टाकायचं आणि काय नाही, डिझाईन तयार होते. ठीक आहे, असेच आपण एक एक छोटे छोटे डिझाईन शिकून, असे वेगवेगळे प्रकार शिकून आपण एक डिझाईन तयार करू शकतो. ठीक आहे, तुम्ही असंच मला सपोर्ट करा. मी एक एक तुम्हाला सगळे डिझाईन शिकवेल, कशा कनेक्ट करायच्या, मनाने डिझाईन कशी तयार करायची, सर्व आपण बघणार. ठीक आहे, तर आता हे तुमच्यासाठी टास्क आहे. ह्या जे पुढच्या क्वेरी आहेत त्या तुम्ही फिल करायच्या आहे आणि तुम्ही मला इन्स्टाला दाखवू शकता. DM करा, मेन्शन करा, मी चेक करेल. ठीक आहे, माझ्या स्टोरीला पण ॲड करेल. तर चला, आजसाठी एवढंच. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया की अरेबियन मेहंदी कशी बनवायची, मनाने कशी बनवायची, आणि आत्तापर्यंत जे जे आपण शिकलोय मागच्या व्हिडिओजमध्ये, ते मिळून अरेबियन मेहंदी कशी तयार करायची आपण हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. ठीक आहे, आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आय थिंक आपण हात कसा काढायचा पेपरवर हे पण मी तुम्हाला एक न्यू टेक्निकने शिकवणार आहे. ओके, असं छान हात कसा आपण काढूया ते बघूया. तर चलो, बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.